I can talk English, I can walk English, I can eat English. अर्थात अमिताभ बच्चन यांच्या या डायलॉगची आठवण करून देणारा प्रकार आपल्या सांगलीत घडलाय. महावितरणच्या अधिकाऱ्याला एका शेतकऱ्यानं चक्क इंग्रजीत शॉक दिला. म्हणजे फाडफाड इंग्लिश बोलत भर उन्हात या अधिकाऱ्याला शेतकऱ्यानं गपगार केलं. पाहूयात. When my divide the land between wife and son, I have फाडफाड इंग्रजी बोलत महावितरण विभागाच्या समस्यांचा पाढा वाचणारे हे कुणी नोकरदार किंवा व्यावसायिक नाहीत, तर हे आहेत सांगलीच्या आटपाडीतील अस्सल गावरान शेतकरी. So I want the meter bill. आता तुम्ही म्हणाल शेतकरी आणि तोही इंग्रजी बोलणारा, हे कसं? तर झालं असं की कृषी पंपासाठी होत असणारी वीज चोरी पकडण्यासाठी सांगलीच्या आटपाडीमधल्या यपाडी गावात अधिकारी पोहोचले. यावेळेला वेताळ चव्हाण हे वयोवृद्ध शेतकरी आपल्या शेतात काम करत होते. विहिरीसाठी वीज चोरी होत असल्याचं अधिकाऱ्याच्या लक्षात आलं आणि त्यानं चव्हाण यांना विचारणा केली. त्यावेळेला चव्हाण यांचं रूप पाहून अधिकारी देखील चक्रावला. शेतकरी चव्हाण यांनी अधिकाऱ्याशी थेट इंग्रजीमध्ये संवाद सुरू केला. शेतकऱ्यांनी चक्क इंग्रजीमध्ये आपल्या समस्या मांडल्या. वरिष्ठांकडे अनेकदा मागणी केली, मात्र साहेब ऐकतच नसल्याचं शेतकऱ्यानं इंग्रजीत सांगितलं. Why you not join this connection? I want water to how I live in this farm. In this way, I am not just like to take your light. I am ready to give your bill, but according to law only. And if you take all the bill, I am not agree. I will go to the Lok Adalat and take the decision. वयोवृद्ध शेतकऱ्याचा हा नादखुळा अवतार पाहून महावितरणचे अधिकारी देखील चक्रावून गेले. शेवटी या पथकात असलेले सहाय्यक अभियंता सुनील पवार यांनाही या शेतकरी आजोबांसोबत इंग्रजीमध्ये संवाद साधावा लागला. Now you should have to pay the penalty of that connection. No, I think you are false. You should meet to me. आम्ही हे इंग्रजी बोलणारे शेतकरी वेताळ चव्हाण यांच्या गावात पोहोचलो तेव्हा त्यांचं MA पर्यंत शिक्षण झाल्याचं समजलं. त्यांचं MA अर्थशास्त्र विषयातलं असलं तरी या शेतकरी बाबांना पहिल्यापासूनच इंग्रजी विषयाची आवड असल्याची माहिती गावकऱ्यांनी दिली. त्यांचं शिक्षण MA झालेलं आहे. त्यांचं वय 65च्या जास्त आहे. तर ते पूर्वी गलाई व्यवसायानिमित्त बाहेरगावी अनेक वर्षे होते. आता गावी येऊन जवळजवळ 8-10 वर्ष झाले. तर ते बोलत असताना बऱ्यापैकी इंग्लिशमध्येच बोलतात. फाडफाड इंग्रजी बोलणाऱ्या या वयोवृद्ध शेतकऱ्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतोय. कुणी म्हणतंय कमाल आहे आजोबांची, तर कुणी म्हणतंय शेतकरी जोमात अधिकारी कोमात. पण किमान हा व्हिडिओ पाहून कुणी शेतकऱ्यांना अडाणी गावठळ म्हणत हलक्यात घेण्याची हिंमत करणार नाही एवढं मात्र निश्चित. सांगलीहून आसिफ मुरसलसह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. Told the electric board officer Sahib that